आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडे ध्यान साधनेसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रामध्ये दाखल। गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे ध्यान साधनेत मग्न। मनशांतीसाठी धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात। छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणामध्ये चोरीला गेलेल्या 5.5 किलो सोन्यापैकी केवळ 32 तोळे सोनं सापडलं। उर्वरित सोन्याचा शोध सुरू। अमोल खोतकरांच्या पोलिसांच्या सांगण्यावरून एन्काउंटर। दरोडेखोर अमोल खोतकरच्या बहीण आणि वडिलांचा आरोप। संशयित आरोपी होता, मग एन्काउंटर का केला? कुटुंबियांचा सवाल। परदेशी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज करण्यास 6 जूनपर्यंत मुदतवाढ। ओबीसी विभाग मंत्री अतुल सावेंचा निर्णय। राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती तसंच इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना दिलासा। शशी थरूर यांच्यावर काँग्रेस नेतृत्व नाराज। लक्षभेदी हल्ले करणाऱ्यांना मोदी सरकार केल्याचा थरूर यांचा दावा। भारताने 2016 पूर्वी पाकिस्तानच्या हद्दीत लक्षभेदी हल्ले केले नव्हते। पनामा दौऱ्यावेळी थरूर यांचे विधान। ऑपरेशन सिंदूर नाव राजकीय पकड बनवण्यासाठी दिलं। हिम्मत असेल तर पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करा। ममता बॅनर्जीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान। कुटुंबासोबत बोलण्याची परवानगी मिळावी तहूर राणाची याचिका। तर तहूर राणाच्या याचिकेवर उत्तर देण्याबाबत तिहार जेल प्रशासन आणि NIAला नोटीस। तो दिवस दूर नाही ज्या वेळेला POK भारतात परत येईल। पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागेल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरमध्ये महिलांची महत्त्वाची भूमिका। ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला पायलट आणि महिला सैनिकांनी कौतुकास्पद कामगिरी केली। ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य।